नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की आपल्या मनामध्ये राजकीय नेतृत्व उभं राहतं. मात्र राजकीय नेतृत्वच समाजाला पुढे घेऊन जातं असं नाही. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही खरं समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात, नेतृत्व देतात. आणि म्हणूनच अशाच व्यक्तिमत्वांना तुमच्यासमोर आणण्यासाठी किंवा त्यांच्याकडून नवीन काही जाणून घेण्यासाठी म्हणून आमचा एक छोटेखानी प्रयत्न लीडर्स या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत अशा कलाकाराला ज्यानं गेली 6 दशकं महाराष्ट्राला आपल्या संगीतानं वेड लावलं. सातत्यानं नवे प्रयोग आणि या प्रयोगातून साहित्य जे सहजतेनं जगापर्यंत पोहोचलं नाही असं साहित्य आमच्यापर्यंत ज्या कलाकारानं, ज्या संगीतकारानं पोहोचवलं असे हृदयनाथ मंगेशकर आज स्वतः आपल्याबरोबर आहेत. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, जसं मी म्हटलं की गेली 6 दशकं तुम्ही महाराष्ट्रातल्या ऐकणाऱ्या कानाला वेड लावला तुमच्या संगीतानं. आणि मुळात असं साहित्य की जे सहजतेनं सर्वसामान्यांपर्यंत आलं नव्हतं ते संगीतबद्ध करून ते सर्वसामान्यांच्या दररोजच्या जगण्याचा भाग करून टाकला. मुळात हे कवी तुम्हाला सापडले कसे किंवा तुम्ही त्यांना शोधलं कसं? कवी सापडण्यापेक्षा शोधलं म्हटलं जास्त बरं आहे. याचं अगदी कारण तुम्हाला गमतीदार आहे पण थोडं दुःखद पण आहे. वडील जेव्हा गेले त्यावेळी 4.5 वर्षाचा पोरगा आहे आणि हा पाय जन्मजात खराब आहे. त्यामुळे खेळणं किंवा काही मित्रांबरोबर फिरणं हे मला वय वर्षात मी 85 वर्षाचा आहे, अगदी मला माहिती नाही. त्या जी मोठी संगत होती, जी दोस्ती झाली, जी काही संगत आली ती मोठ्या लोकांशी झाली वयापेक्षा. म्हणजे गणपतराव मोहिते, अविनाश ज्यांचं नाव होतं, कुलवधू खूप घाललेले, बाबांच्या नाटकातले काही जुने माणसं भेटायची ती सगळी वयाने माझ्यापेक्षा फार मोठी होती. त्यांचं बोलणं ऐकून, त्यांच्या तोंडात त्या कविता ऐकून, सावरकरांचे उतारे ते म्हणायचे संन्यासा खडगामधले, किंवा गडकऱ्यांचे भावबंधनमधले किंवा पुण्यप्रभामधले ते उतारे ऐकू गेलेत. मला ऐकू गेले त्या वयात, ज्या वयात ते अबोध मन आहे, ते असं मन आहे की जिथं बीज रुजतं. थोडक्यात मातीचे मार्दव द्यावी कोंबाची लव असा ज्ञानेश्वरांची ओवी आहे की जेवढी ती माती मार्दव आहे त्या मातीला तितकं कोंब सतेज येतं. तर लहान मुलाचं जे मन आहे ते इतकं मार्दव आहे, इतकी माती मार्दव आहे ती की त्यात जे कोंब आली ती सतेज आलीत. आणि त्यामुळे मोठ्या लोकांचं काव्य तेव्हापासून कळायला लागलं थोडंसं, त्याचा मागोगाळासा वाटला. आणि त्यामुळं कधीही कामचलाव भावगीत मी कधी वाचलं नाही, कधी ते फारसं त्याचं रमराट नाही येऊ शकलं. आणि ज्याला मला पहिलं काम मिळालं तर मी पहिले कवी निवडले भा. तांबे. कारण त्यांचं पुस्तक होतं माझ्याकडे, भा. तांबे यांची समग्र कविता. आता त्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला. माझं वय वर्ष फक्त 17 आहे त्यावेळी. त्यामुळे ते फार लहान तोडी फार मोठा घास होता तो. आणि ज्यावेळेला ते गाणं ध्वनिमुद्रित झालं, ती चालही खूप अनवट आहे आणि शब्द तर फार अनवट आहेत. फक्त तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. इतकं कळलं, चाल लागली. त्याच्यानंतर भाऊसाहेब खांडेकर म्हणजे वी.स. खांडेकर याने मला कोल्हापूरला बोलवलं. आणि त्याने मला सांगितलं की चाल चांगली आहे, लतावी तर चांगला गातातच, पण मला हे सांग की तू कविता कशी काय निवडलीस, तू गीत का निवडलीस, तू एखादं भावगीत का निवडलं नाहीस. तर त्या वयात मी दिलेलं उत्तर आजही मला फार विचित्र वाटतं आणि त्याची गंमत वाटते की मी म्हटलं मला कविता अंतर्मुख करते आणि साधं गीत मला अंतर्मुख करते, वर उडून जातं माझ्या मनात. आणि कविता मला विचार करायला लावते. तर थोर साहित्यिकच होते, ते हसलेत. तर तू अंतर्मुख झाला तर तुला यातलं काय कळलं. म्हटलं एवढंच कळलं की तिन्ही सांजा सखे
साज आहे बघा, सोपं आहे म्हटलं. हम्म. ते फार अवघड गाणं आहे. आणि त्यांनी माझा एक पाठ घेतला बरं. की कनक गोल हा मरीची बारी. सांग काय म्हटलं नाही माहिती. आणि कनक म्हणजे सोनं, हम्म. हा सूर्याचा जो गोलाकार गोल आहे आहे. हा जणू काय सोन्याचा एक गोळा आहे. पण मरीची बारी म्हणजे काय, तर त्यातनं स्फुलिंग उठतात ते माळेसारखे. आणि त्या माळा बाहेर पडतात. त्या अग्नीच्या नाही तर त्या प्रकाशाच्या आहेत, त्या स्फूर्तीच्या आहेत. त्या कनक गोल हा मरीची बारी जोडी जो सुयशा, तो जो जोडतोय तो सुयशालाच जोडते, अपयशाला जोडत नाही. आणि चक्रवाल हे पवित्र, म्हणजे हे जे क्षितिज आहे चक्रवाल हे पवित्र आहे. हम्म. आणि ही जी शांत गंभीर निशा असा शब्द आहे, हा. गंभीर नाही आहे. येणारी ती निशा आहे, रात्र आहे, ती गर्भित आहे. दोन अर्थ आहेत बघा. म्हणजे ती 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 तुम्हाला नवीन विचार देणारी, हम्म. आणि तिच्या गर्भामध्ये रात्रीच्या गर्भात उद्याचा असे शक्काल त्या सूर्याचा जन्म होणार आहे. अगदी अगदी. ही जी गंभीर निशा त्रिलोकगामी मारुत, सोपं आहे, तिने जगात फिरणार तो मारुत, हम्म. तैशा निर्मल नाही दिशा, त्या मारुतासारख्या निर्मल दिशा आहेत त्या. हम्म. हे सगळे जे साक्षीदार आहेत, साक्षी ऐसे करून हे सगळे अमर आहेत. जाऊ. त्यातला एकही नश्वर नाही आहे. आणि बघा तुम्ही विचार करा, कनक गोलपासून सगळे ते शाश्वतच आहेत. सगळं त्यातला शाश्वत. एकही जरी नश्वर झाला, नष्ट झाला तरी पृथ्वी संपणार नाही. अगदी. तर हे सगळे शाश्वत साक्षीदार मी केलेत. आणि मग तुला मी वचन देतोय वा. की आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदय आला, हे त्याने समजावून सांगितलं. हम्म. आणि अशी त्या कवितेची आवड लागत गेली. हम्म. आणि छंद जो ज्याला कळाला जीवनी रस त्याशी मिळाला, असा आहे ते. हो. त्याला जो छंद कळतो त्याला जीवनामध्ये रस मिळायला लागतो. अगदी. पण मला माझ्या वयाच्या 17व्या वर्षी, 18व्या वर्षी, 19व्या, ज्या माणसाला यशाची आवश्यकता असते, हम्म. यशाची त्याला फार हौस असते, असं म्हणू आपण. पैशाची हौस असते, नावाची हौस असते. आपण जे कलाकृती केली तिला सगळ्यांनी डोक्यावर घ्यावं, त्याच्यात जो 4 शब्द बोलावे असे प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक युवकाला वाटत असते. पण मला जे यश मिळालं ते वयाच्या 40व्या वर्षानंतर. त्यामुळे माझ्यामध्ये धीर झाला, हम्म. धीर धरणं, धीर धरा रे धीर धरा, हे रामदासांनी म्हटलेलं आहे. तसं मला धीर आला आयुष्यात. कारण 1955 साली मी पहिलं गाणं ध्वनिमुद्रित केलं आणि ते गाणं अतिशय गाजलं नाही, अपयशी ठरलं ते गाणं, किंवा तो कार्यक्रमच अपयशी ठरला. मला यश आलं डोलकर, अगदी. म्हणजे 65 नंतर. तोपर्यंत माझी जी पद्धत होती, जी स्टाईल होती, जी शैली होती, ती लोकांवरती ठसवत राहिलो. अगदी. मी तिथं तडजोड केली नाही हम्म. की लोकांना हे आवडतं म्हणून हे करा, लोकांना लावणी आवडतं म्हणून लावणी करा, हे मी केलेलं नाही आहे. आणि त्यावेळेस जे त्या वयात माणसाला भोगावं लागतं, म्हणजे ती बेकारी, ते अपयश, ती टीका, ते सगळं मी सहन करत आलो. ह्याचं कारण अगदी स्वच्छ असं आहे की हे जे अपंग माणसं असतात जन्मजात, ही मनाने फार घट्ट असतात. अगदी. अगदी. कारण त्याला ईश्वरानेच अर्धवट निर्माण केलेलं आहे. त्या अर्धवटावरती ते पूर्णत्वाचा शिक्का मारण्याचा प्रयत्न करतात. तिथं ते स्वतःचं नेतृत्व करतात. अगदी. नेतृत्व गुण तर होते, निसर्गदत्त ते नेतृत्व गुण निर्माण झाले. या परिस्थितीमध्ये जसं तुम्हाला कवींच्या कवितांनी मंत्रमुग्ध केलं, त्यामध्ये ग्रेसांची कविता जी तशी सहजतेनं उमगत नाही कुणाला, ती समजून घ्यावी लागते तरच ती कळते. ग्रेसांकडे तुम्ही कशा आकर्षित झालात? नाही, माझा असा आग्रह आहे, तुमचं म्हणणं मला कळलं काय ते. माझा असा आग्रह आहे की ती उमजून घेऊ नये, बरं. ती लोकांना जाणवावी. हां. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो. पण त्यावेळी वारा सावध पाचवा उडवित होता. म्हणजे कवीला असं म्हणायचं आहे की वारा सावधपणे पाचवा उडवत होता. कोणाच्याही डोळ्यात जाऊ नये आणि डोळ्यात पाणी येऊ नये, त्याची इच्छा आहे. हां.
तो पाचोळा इतका सावध असूनही मी की घन व्याकुळ रडत होतो. का तर आई नव्हती म्हणून. तर हे जाणवावं, नुसतं उमजून मजा नाही. जी गोष्ट जाणवते जी आपल्या मनात घर करून राहते आणि तीच मग निर्मितीची प्रक्रिया सुरू होते तुमच्या मनात. हो हो हो. का तुम्ही असा पण अर्थ काढाल की इतर लोकांनी रडू नये किंवा इतर लोकांच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत म्हणून वारा सावधपणे पाचावून होत होता. किंवा असाही अर्थ काढाल की ती परिस्थिती इतकी गंभीर होती की वारा पण सावध झाला होता पाचावून होताना. अशा तुम्ही अनेक अर्थ काढाल. तर तुमच्या मनात निर्मिती क्षमता जी आहे तिला चालना देण्यासाठी जाणवणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदी अगदी. उमजणं नाही, जाणवणं. आणि ग्रेस किंवा आरती प्रभू किंवा हे सर्व जे मोठे कवी आहेत हे जाणवतात. हे त्यांचा शब्दार्थ आपल्याला कळत नाही. तो बाल गुलाबही आता रे हे जाणवलं पाहिजे. मग तुम्ही अर्थ काढाल की त्यांचा मुलगा सावरकरांचा लहान होता म्हणून तरी बालगुलाब शब्द वापरला. पण ते असं असू नाही शकत. हिंदुस्थानाच्या संपूर्ण बालकांसाठी तरी बालगुलाबही आता रे म्हटलेलं असेल. त्यावर वृक्ष वत्सलता रे नव कुसुमयुता त्या सुलता रे तो बालगुलाबही आता रे. त्या सुलता ज्या आहेत त्या सगळ्या होत्याच म्हणजे त्यांचे घरातल्या बायका. हो. पण नुसतं हा एक नेता, हा एक लीडर, हा एक नेतृत्व करणारा एक महान पुरुष ज्याला नेतृत्व करतो किंवा ज्याला नेतेगिरी करतो तेव्हा तो फक्त स्वतःच्या कुटुंबाबद्दल बोलेल का? कधीच नाही. नाही. तो संपूर्ण हिंदुस्थानाबद्दल बोलेल. आणि शेवटी म्हणतात सागरा प्राणता नाही मजसीने परत मातृभूमीला. हे दुःख आहे त्यांचं. मातृभूमीचा जो सर्व बांधव आहे त्यांच्यासाठी ते म्हणतात. त्या व्यक्तिगत अर्थ करण्याची आवश्यकता नाही की तो बालगुलाब ज्याचा मुलगाच होता. काय आवश्यकता नाही. बालगुलाब समस्त हिंदुस्थानातली बालकांसाठी असेल किंवा त्यांचं नेतृत्व इतकं व्यापक आहे, इतकं हृदय विशाल आहे की तुम्ही समस्त जगताचे शिशुपाल म्हटलं तरी चालू शकते त्याला. उर्दू हो. सावरकर खूप उत्तम लिहायचे. तर कधी उर्दूतून त्यांनी लिहिलेलं काही संगीतबद्ध करण्याचं किंवा त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली? असं ऐकलेलं आहे की त्यांचं उर्दू काव्य आहे. बरं. मला स्वतःला पाहायला मिळालेलं नाही अजून, ओके. वाचायलाही मिळालेलं नाही. पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक द्रष्टा माणूस आहे. प्रतिभावंत तर आहेतच, ज्ञानी आहेतच, त्याला प्रज्ञावंत आहेत. तर ह्या लोकांना, ह्या प्रज्ञावंतांना आणि या प्रतिभावंतांना ज्यांना स्पर्श झालेला आहे सर्व परतत्वाचा, त्यांना काहीही अशक्य नाही आहे की एक करोडपती असतो. आता आहेतच करोडपती अनेक. काय नाव तुम्हाला पाठ आहेत, मला एवढी पाठ नाही. पण जे काही करोडपती आहेत ते आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या मुलांना सगळं वाटू शकतात. मोठ्या मुलाला 1-2 लाख रुपये द्या, छोट्या मुलाला छोटा आहे म्हणून 5 लाख द्या, मुलगी आहे म्हणून तिला 10 लाख द्या कारण तिचं लग्न वगैरे होणार आहे. असं ते आपल्या मृत्यूपत्रात वाटू शकतात आपली संपत्ती. पण प्रतिभावंत माणूस आपल्या मुलांना प्रतिभा वाटू शकत नाही. क्या बात. तर हे असे प्रतिभावंत लोक, त्यांची संगत मिळणं फारच भाग्याचं लक्षण आहे. माझ्या आयुष्यामध्ये कवी गिरीश सारखा माणूस माझा मित्रच होता कारण माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान होते बाहेर. शेवटच्या आजारात ते संपूर्ण दिनात रुग्णालयात होतो. तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट. सुरेश भटाचं मी असं रस्त्याने निघालो होतो आणि मला त्यावेळी सवय होती, मी बऱ्यापैकी चालत सकाळचा त्यावेळी. तर लॅबरेटरी रोडला मी मुद्दाम जायचा कारण तिथं आठवड्यामध्ये एक पुस्तक मिळायचं कुठले. बरं. लोकांनी जी ह्याच्यात विकलेली असतात पुस्तकं भंगारमध्ये, तसं तर गठ्ठा होता लागलेला. मी तर निघत का एक पुस्तक त्याचं दर्शन चांगलंच दिसलं, रूपगंधा. बरं. नाव पण छान वाटलं आणि पुस्तकही चांगलं होतं. पण आठवड्यात दिल्यावर ते पुस्तक घेतलं. ते सुरेश भटांचं ते पुस्तक होतं. आणि असं पार उघडलं तर पहिली कविता सापडली, मलमली तारुण्य तू माझे पहाटे पाघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. आता हे सुरेश भटाचं, अरे म्हटलं ही गझल, आणि गझल अशी कशी गझल आहे की ती
माधव ज्युरियसारखी गझल नाही आहे किंवा शांताबाई शेळकेसारखी ती गझल नाही आहे. ही गझल गालिबसारखी आहे, ही मीर तकी मीरसारखी आहे, ही सौदासारखी आहे, ही साहिल लुधियासारखी आहे. हे जे गझलकार आहेत तशी ही गझल आहे. हा मराठीतला कोण माणूस. मग सगळं पुस्तक मी घरी वाचलं, त्यात फार सुंदर सुंदर गझला होत्या, पण सगळ्या नाव उभेत होती, यश नव्हतं कशातही. त्या पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यायालयाला, तारकांच्या मांडवाखाली माझी चिता जळावी पूर्तता. अशा सगळ्या उदास कविता होत्या, पण त्या बाजूला सारल्यात आणि मेहंदीच्या पानावर हे गाणं ध्वनी बदलत केला. म्हटलं ह्याचं नाव म्हणून सगळं वेगळंच तत्वज्ञान सांगतं. हे मेहंदीचं पानाचं बरं आहे, त्याला दव पण सलतं, नाजूक प्रवृत्तीचा माणूस आहे. पण ती म्हणजे भटांची पहिली शायरी संगीतबद्ध झाली त्या निमित्ताने. पहिलं गाणं म्हणतं पहिलं गाणं मेहंदीच्या पानावर, मेहंदीच्या पानावर जे तुम्ही केलं, त्यानंतर साधारण मग भटांची त्यावेळची प्रतिक्रिया काय होती ते पूर्ण झाल्यानंतर. नाही माझी ओळख होती बरं. आणि त्यांची तिथं कीर्ती ऐकली होती या घरामध्ये, जिथं आता आपण बोलत बसलो तिथं. बरं. हे अडदाड व्यक्तिमत्व आहे, हो हो रागीट आहेत फार. हो. आणि त्यांना जर कळलं की त्याला न विचारताना गाणं ध्वनिमुद्रित केलेलं आहेस, तर ते आपला दंडा घेऊन तुझ्या मारायला येतील. तर म्हटलं पाहू आपण. खरे 4 सारी बेल वाजली हां. घराची, म्हणजे गाणं प्रकाशित झालं आणि एकदम लोकांनी उचललं ते. अगदी. त्याच्यावर एक 4 सारी बेल वाजली, मी दार उघडलं तर हातात दंडा घेतलेले भटसाहेब उभे होते. छान होतं शरीराने, हो. आणि असा दंडा पण मोठा होता, तर पाय त्याला फ्रॅक्चर झालेला होता, म्हणून तो दंडा घेतलेला होता. मी सुरेश भट, मी मंगेशकर, घाला डोक्यात दंडा. अरे नाही नाही, अरे क्या बात. मी तुला मिठी मारायला आलं. फार चांगली चाल लावलीस आणि फार चांगली कविता निवडलीस. हे गीत नाही आहे म्हटलं, मला माहीत आहे ही तुमची कविता आहे, मग आता माझ्या गझल निवड. बरं. मग आमची एक अट त्याच्यात घातली त्यांना की तुम्ही ज्या गझला लिहून देत त्या मी करणार नाही, बरं. कारण तुमचं सगळं दुःख तुम्ही उगाळत आहे, ते मला नको आहे. तुम्ही गालिबसारखं लिहा, वेगळं. गालिब तुमच्यापेक्षा जास्त दुःखी होता. 14 मुलांचा 14 अपत्यांचा मृत्यू बघितलेला माणूस आहे गालिब. त्याने एकाही मुलाला 2 वर्षाचा होताना पाहिलं नाही, पण 14 अपत्य झाले आणि एकही जगला नाही. दुःख होता पण दुखताचे हवे दिल उसको सुनायला बने, क्या बने बात जहा बात बनायला बने, असं लिहितो माणूस. किंवा हर एक बात पे कहते हो तू क्या है, तुम ही कहो कि अंदाज़े गुफ्तगू क्या है. कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को, ये खलिश कहाँ से होती जो जिगर के पार होता. गालिब असं सुरू होतो एकदम. तर तुम्ही असं, तर लगेच मला गाणं पाठवून दिलं. केव्हा तरी पहाटे उलटून राहता गेली. क्या बात. बघा त्याला गालिबचा किती हे येतो. विटले चुकून डोळे हरवून राहता गेले. अनेक कवी हां. जे आज अत्यंत राष्ट्रीय कीर्तीचे कवी म्हणून ओळखले जातात मराठी साहित्यातले, अशा अनेक मोठ्या कवींच्या पहिल्या गीताला संगीतबद्ध करण्याचा मान तुम्हाला मिळाला. हो, दुःख जी होती ती तर गिराशा कवितेमध्ये दुःख आहे पण तत्वज्ञान पण आहे. ते भय इथले संपत नाही, शाश्वत आहे की भय इथले संपत नाही, बज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली घेते. पहा पुढं काय ते झरे चंद्र सजणाचे, ती धरती भगवी माया, संन्यस्त आहे ती माया आहे. हो. आणि फूल गळे डवरात तरुण उले, बीज नुरे डवरात तरुण उले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. भारत आंबेंची कविता आहे. घरात मी शुक्र बघ राज्य करी, आहे ना. हो. त्यात ही ओळ येते की ह्याचा मृत्यू त्याचा जन्म, ह्याचा मृत्यू ह्याला हेच म्हणत येत आहे. हा म्हणतो की भगवी माया आहे, पण म्हणून हा म्हणतो काय की ती धरती भगवी माया, झाडाशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, हां हां आपण हां. पुन्हा उगवणार, खरंय. आपण निवृत्त होणार नाही आहे. कारण तेल जळे बघा ज्योत पाजावे, पण तेल संपलं की ज्योत विसते ना.
बीज नुरलं की वृक्ष कधी ना कधी उमटतो ना. नाही, ह्याचं प्रत्येक ही भगवी माया आहे की जी परत सिलसिला चालू रहेगा. नवनिर्मिती उर्दू सातत्याने सांगायचं. चालू असते. हा? नवनिर्मिती सातत्याने सुरू अनावर असते. तो भूमंडळी आहे, असं चालू राहणार ते. नादू मानोरांच्या अनेक कविता ज्या आहेत त्या तुम्ही संगीतबद्ध केल्या आणि जो मूळ कीर्तीचा किंवा नावारूपाला येण्याचा टप्पा होता तो मुळात तो टप्पा आहे. नादूंबरोबरचं तुमचं जे काम आहे तो टप्पा. तर नादूंबरोबरचा तुमचा संपर्क कसा आला? नाही, नादू महाराजांनी एक माझ्यावरच कविता लिहिली होती. त्यांना माझं म्युझिक फार आवडायचं म्हणून. बरं. ती त्यावेळेला आलेली सत्यकथेमध्ये. त्याच्या कविता मी वाचलेल्या होत्याच. रानातल्या कविता म्हणून पुस्तक आहे छोटंसं. हो हो. आणि जैत्री जैता मला असं वाटतं की हे सगळं रानातलं पिक्चर आहे. तसं- ह्यानं आणावं. आणि पहिलं गाणं लिहिलं आहे नभ उतरू आलं. हम्म. इथंच मी शब्दवेडा माणूस आहे, सूरवेडा आहेच. थोडक्यात मी सौंदर्य वेडा माणूस आहे असं वाटत तरी हरकत नाही. त्या नभ उतरू आलं म्हटल्यावर इतकंच एक मजा वाटते मला. कारण असं आकाश खाली उतरलं, उमल लागलं पाणी त्याच्यातलं. पण दृष्टांत काव्य आहे ते, दृष्टांत काव्य आहे. दृश्य दिसायला लागतं. भग्न शिवालय परिसर निर्जर. शिवालय भग्न आहे म्हणून परिसर निर्जर वाटतं. त्या निर्जर परिसराचं वर्णन करायला तुम्ही जर गणपतीचं मंदिर ठेवलं किंवा कृष्णाचं ते परिसर निर्जर वाटणार नाही. ते शिवालयच हवं. का ती मूर्ती भग्नच हवी. त्या भिंतीला तडाच हव्यात. त्यात ते वटवृक्षाच्या पारव्या लोंबलेल्या असाव्यात. आणि मग तो परिसर तुम्हाला आपोआप निर्जर वाटायला लागतो. हे जे दृष्टांत कविता ज्याला आपण म्हणतो ती महानवरची इतकी वरच्या ह्याची आहे, पातळीची आहे. आणि तो त्या भूमीत बसून कविता लिहितो, शेतात बसून कविता लिहितो, त्या गावात बसून लिहितो. त्या नभ उतरू आलं, अंग झिंबावडं झालं, तर झिंबावडा पाऊस पडला की. है ना? तो जैत्रिदेचा जो पट आहे सगळा हा. तो त्याच कवितांमधून त्याच गीतांमधून समोर येतात. नाही नाही, प्रत्येक कविता त्यांनी या घरात लिहिली. बरं. कवितेमध्ये हा प्रसंग अहो त्यांना तुम्हाला बोलता जेवढं लवकर सुचतं ना तितकं त्यांना त्या गाणं लिहिताना लवकर सुचतं. प्रतिभावंत लोक आहेत. ते पेन काढून एक कागद हा हे गाणं तुझं. मुळात या पूर्ण प्रवासात म्हणजे आज 60-65 वर्षाच्या या प्रवासामध्ये विविध अंगानं भरपूर काम करायला मिळालं. अनेक कवी अनेक साहित्यिक या निमित्तानं संपर्कात आले, प्रतिभावान संपर्कात आले. असं एखादी नाव किंवा असा एखादी साहित्यिक ज्याच्याबरोबर इच्छा होती की काम करावं पण राहून गेलं? नाही, माझ्या नशिबाने मला थोर साहित्यिक आणि थोर कवी मिळाले. म्हणजे मी हिंदीमध्ये जी काही गाणी घेते साहिल लुधियाने लिहिलेली आहे, हजूर सुलतानपुरीने लिहिलेली. नको नको म्हणताना गंध गेला रानावाना आरती प्रभू. तर ते गाणं मी हिंदीत केलं होतं. तर मी मजरू साहेबांना म्हटलं की तुम्ही ही ओळ कशी लिहिणार? तर उसमें काय आहे, उडे उडे आचल को मैंने दबा दबा लिया. अशा प्रतिभावंत लोक होते बघा. नको नको म्हणताना गंध गेला रानावाना, उडे उडे आचल को मैंने दबा दबा लिया. किती वजन करेक्ट. तर अशा थोर लोकांबरोबर काम केले. नरेंद्र शर्माजी बरोबर काम केलेलं आहे, साहिल लुधियाने बरोबर केलेले आहे, मराठीत सर्वच कवींबरोबर केलेले आहे. आणि सगळ्यात म्हणजे ज्यांनी माझ्यावर काम केलं नाही पण त्यांच्या कविता निवडून ध्वनिमुद्रित केल्यात ते समर्थ रामदास, ते कविभूषण, ते गडकरी, ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, असे अनेक कवी आले, मीरा. आज तुम्ही वेळ दिलीत आणि या निमित्तानं अनेक आठवणींना उजाळा दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला आशा आहे की मी जे काही बोललो ते तुम्हाला आवडलं असेल. अगदी निश्चित प्रेक्षकांना आवडावं. प्रेक्षकांना निश्चितपणे.